मित्रांनो, ट्रेन ही एक अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ज्यामधून प्रवास करायला कदाचित फार थोड्या लोकांना आवडत नसे. अनेक बाबतीत रेल्वे इतर परिवहनाच्या साधनांपेक्षा अधिक सोयीची आणि आरामदायक मानली जाते. आणि प्रत्येक रेल्वे प्रवासाची सुरुवात स्टेशनपासूनच होते. त्यामुळे जे स्टेशनचं वातावरण सुंदर आणि मनमोहक असेल त्या प्रवासाची मजा आणखीनच वाढते. आपल्या देशात अनेक रेल्वे स्टेशन वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्ध आहेत आणि ही प्रसिद्धी चांगल्या कारणांसाठी आहे. मात्र याचबरोबर काही अशीही स्टेशन आहेत ज्यांना शापित असंही म्हटलं जातं. होय, कारण संध्याकाळ होताच या काही रेल्वे स्टेशनवर गारठा आणि सन्नाटा पसरतो. अनेक वेळा लोकांनी इथे काहीतरी विचित्र, भीतीदायक आणि अलौकिक अनुभव घेतले आहेत. कधी कोणीतरी पांढऱ्या साडीतली बाई दिसते, तर कधी एखाद्या अंधाऱ्या आणि भयानक पोगत्यात एखाद्या कर्नलच्या आत्म्याची चाहूल लागते. या स्टेशनांवर वेळोवेळी अशा घटना घडत असतात ज्या खूपच रहस्यमय आणि अंगावर काटा आणणाऱ्या असतात. मी नेमकं कोणत्या स्टेशनांबद्दल बोलते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न थांबता आणि न स्किप करता पाहत राहा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात भयावह आणि शापित रेल्वे स्टेशन कोणती आहेत ते. नमस्कार मित्रांनो, अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या या भयानक प्रवासाला. या स्टेशनच्या यादीत 7व्या क्रमांकावर आहे बेगुनकोडा रेल्वे स्टेशन. पश्चिम बंगालमध्ये पुरुलिया जिल्ह्यातील एक भयावह ठिकाण. हे स्टेशन जवळपास 42 वर्षांपर्यंत पूर्णपणे बंद होते. कारण काय तर स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या स्टेशनवर एका मुलीची भटकणारी आत्मा दिसत असे. कदाचित हे ऐकून तुम्हाला अंधश्रद्धा वाटू शकते, पण अनेक लोकांनी स्वतः इथे काहीतरी अलौकिक आणि विचित्र अनुभव घेतल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर इथे एका रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू देखील झाला होता. जसं की मी सांगितलं, हे स्टेशन तब्बल 42 वर्ष बंद राहिलं आणि अखेर साल 2009 मध्ये सरकारने हे स्टेशन पुन्हा सुरू केलं. मात्र आजही सूर्यास्त झाल्यावर लोक इथे जाणं टाळतात. एकदा सूर्य मावळला की स्टेशनवर असं भयान शांत वातावरण निर्माण होतं की जणू काही हे ठिकाण अजूनही वर्षानुवर्ष बंदच आहे. स्थानिकांचा असा ठाम विश्वास आहे की आजही इथल्या रेल्वे रुळांवर एक पांढऱ्या साडीतील बाई फिरताना दिसते, शांत पण भयंकरपणे. कल्पना करा, जर मध्यरात्री 12 वाजल्यानंतर एखाद्या प्रवाशाला या स्टेशनवर उतरावं लागलं तर त्याचं काय हाल होईल. हे फक्त विचार केल्यावरही मनात एक अदृश्य भीती आणि थरार निर्माण होतो. आणि म्हणूनच बेगुनकोडा रेल्वे स्टेशन आजही लोकांच्या मनात एक शापित ठिकाण म्हणून ओळखलं जातं. पुढच्या क्रमांकावर आहे नैनी जंक्शन, प्रयागराज, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात असलेलं हे नैनी जंक्शन स्टेशन भूतिया घटनांमुळे कायमच चर्चेत राहिलं आहे. स्थानिक लोकांचा असा ठाम विश्वास आहे की ब्रिटिश राजवटीच्या काळात या स्टेशनवर जे भारतीय मारले गेले होते त्यांचाच आत्मा आजही इथे भटकत आहे. हे कारणही लक्षात घेण्यासारखे आहे, कारण या स्टेशनपासून थोड्याच अंतरावर नैनी जेल आहे. असं म्हणतात की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या जेलमध्ये अनेक निष्पाप भारतीयांची अत्यंत अमानुष हत्या केली होती आणि आजही या हत्यांमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या आत्मा इथे वावरताना दिसतात, असं अनेकांचं म्हणणं आहे. या स्टेशनबद्दल स्थानिक लोकांच्या मनात एवढी भीती आहे की देर रात्री इथे जाण्याची कोणीही हिंमत करत नाही. आणि म्हणूनच नैनी जंक्शनला भारतातील एक भयावह
आणि रहस्यमय रेल्वे स्टेशन मानलं जातो. कारण चुकून जर कोणी त्या नैनी स्टेशनवर रात्री गेलं तर त्याच्यासोबत अशा काही विचित्र आणि भयानक घटना घडतात की त्या व्यक्तीला त्या गोष्टी संपूर्ण आयुष्यभर विसरता येत नाहीत. चला आता पाहूया पुढचं ठिकाण. द्वारका सेक्टर 9 मेट्रो स्टेशन, दिल्ली. दिल्लीमध्ये अशा अनेक जागा आहेत ज्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजसाठी बदनाम आहेत आणि द्वारका सेक्टर 9चं मेट्रो स्टेशन त्यातलंच एक. दिवसाच्या वेळी या स्टेशनवर नेहमी वर्दळ असते. प्रवासी ये जा करत असतात, पण संध्याकाळनंतर या ठिकाणी काहीतरी विचित्र आणि अस्वस्थ करणारी ऊर्जा जाणवते. अनेक वेळा लोकांनी इथे आत्म्यांची उपस्थिती जाणवली असा अनुभव सांगितला आहे. खरं तर या स्टेशनच्या प्रवेशद्वारावर एक मोठं झाड आहे, ज्या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी जाणारे लोक सांगतात की त्यांच्यासोबत अजीबोगरीब घटना घडतात. अनेक लोकांना भीतीदायक गोष्टी दिसतात, तर काही लोकांना विचित्र भास देखील झालेले आहेत. इतकंच नाही तर उशिरा रात्री इथे अनेकदा भटकणाऱ्या आत्म्या देखील पाहिल्या गेल्या आहेत. पण आजपर्यंत हे कळू शकलं नाही की इथे दिसणारी आत्मा नेमकी कोणाची आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की ही आत्मा प्रवाशांना शाप देते, ज्यामुळे त्यांचा अपघात होतो आणि अनेकांनी या शापामुळे आपला जीव गमावला आहे. पुढे आहे पाताळपाणी रेल्वे स्टेशन, जे मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यापासून काही किलोमीटर अंतरावर स्थित आहे. पाताळपाणी नावाच्या या स्टेशनवर लोकांना अनेक वेळा भुताटकी आणि विचित्र हालचाली दिसून आल्याचं सांगितलं जातं. खरं तर असं म्हटलं जातं की स्वातंत्र्य सैनिक तात्या मामा भिल यांना याच ठिकाणी मारून फेकून दिलं गेलं होतं आणि त्यांच्याच आत्म्याचा वावर आजही इथे जाणवतो. आजही अनेक प्रवासी या स्टेशनवर जाताना थांबून तात्या मामा भिल यांना सलामी देतात, कारण लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की जो कोणी सलामी देत नाही त्याच्यासोबत काही ना काही अनहोनी नक्की होते. सूत्रांच्या माहितीनुसार या हॉन्टेड स्टेशनचं नाव लवकरच बदलण्याची शक्यता आहे. नवीन नाव स्थानिक जनजातीय वीर स्वातंत्र्य सैनिक तात्या मामा भिल यांच्या नावावरून ठेवण्यात येणार आहे. अशी योजना आहे की तात्या मामा भिलांच्या शौर्याला आणि त्यागाला श्रद्धांजली म्हणून या हॉन्टेड स्टेशनचं नाव बदलून ठेवलं जाईल. पुढचं ठिकाण आहे रवींद्र सरोवर मेट्रो स्टेशन, जे कोलकातामध्ये स्थित आहे आणि ते एक सुसाईड पॉईंट म्हणून ओळखलं जातं. हे स्टेशन असं बदनाम आहे कारण इथे ट्रॅकवर उडी मारून अनेक लोकांनी आपल्या जीवनाचा अंत केला आहे. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की स्वतःच्या हातून आत्महत्या करणाऱ्याच्या आत्मा अजूनही या ठिकाणी भटकत असतात. रात्र होताच या ठिकाणी अनेकांना कुणाच्या तरी माणसांच्या सावड्या दिसतात, तर काहींना तीव्र आणि भीतीदायक किंकाळ्या ऐकू येतात, ज्यामुळे या ठिकाणाचा इतिहास आणखीन भीषण बनतो. इथे तर मेट्रो ड्रायव्हर्सनेही अनेक वेळा ट्रॅकवर वेड्या वाकड्या सावल्या दिसल्याचा दावा केला आहे. आता तुम्हाला सहजपणे समजू शकतं की हे स्टेशन किती धोकादायक आणि भयानक आहे. पुढचं स्टेशन आहे बडौक रेल्वे स्टेशन, हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यात कालका शिमला हायवेवर असलेलं हे रेल्वे स्टेशन भुताटकी घटना आणि रहस्यांसाठी नेहमीच चर्चेत असतं. खऱ्या अर्थाने हे स्टेशन बनवणारा ब्रिटिश अभियंता, ज्याचं नाव बडौक होतं, त्याने काही कारणांनी स्वतःची जीवनयात्रा संपवली होती. असं मानलं जातं की त्याची आत्मा अजूनही या ठिकाणी भटकत आहे. या स्टेशनच्या जवळ एक टनल आहे आणि बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की कर्नल बडौकची आत्मा त्या टनलच्या आत वास्तव्य करते. त्यामुळे हे ठिकाण भयानक आणि गूढतेने भरलेलं आहे. इथून जाताना लोकांनी अनेक विचित्र आणि अनोख्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे.
अनेक वेळा लोकांना इथे भयंकर किंकाळ्या आणि आवाज ऐकू येतात. सरकारकडून अनेक वेळा या भीतीदायक टनलवर ताला लावण्यात आला आहे, पण प्रत्येक वेळी ताला तोडलेला आढळतो. असं सांगितलं जातं की कर्नल बडोकच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेहही टनलच्या जवळच दफन करण्यात आला होता. कदाचित त्याच कारणामुळे त्याची आत्मा इथे भटकते. पुढचं स्थान आहे चित्तूर रेल्वे स्टेशन, जे आंध्र प्रदेशातील चित्तूर शहरात आहे. हे हॉन्टेड रेल्वे स्टेशन लोकांच्या मनात खूपच बदनाम आणि भयानक म्हणून ओळखलं जातं. असं सांगितलं जातं की या स्टेशनवर हरी सिंग नावाचा एक CRPF जवान उतरला होता, ज्याला काही CRPF अधिकारी आणि टीटींनी मिळून बेरहमीने मारहाण केली. या हल्ल्यामुळे त्या जवानाचा स्टेशनवरच मृत्यू झाला. त्यानंतर त्याची आत्मा न्याय मिळवण्यासाठी या स्टेशनच्या भोवती भटकत असते. लोकांचं म्हणणं आहे की आजही अनेक वेळा हरिसिंह दिसलेले आहेत. हे ऐकून विश्वास ठेवणं कठीण वाटू शकतं, पण फक्त 1-2 नव्हे तर अनेक प्रवाशांनी याचा अनुभव घेतलेला आहे आणि या कारणामुळे लोक या स्टेशनवर जाण्यापासून घाबरतात. तर मित्रांनो, हे होते भारतातील 7 सर्वाधिक भुताटकी रेल्वे स्टेशन. आपल्याला यापैकी कोणत्याही स्टेशनबद्दल आधी माहिती होती का? जर असेल तर खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक आणि शेअर करा. सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या रोचक व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळू शकेल. लवकरच भेटू पुढील व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.